पाण्याचा वादा दादांनी पूर्ण केला. आता MIDCच्या माध्यमातून तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटविणार. कोपरगाव शहरातील शंकरनगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे 17 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी आयोजन केले होते. कोपरगाव शहरातील शंकरनगर येथील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी सचिन गवारी म्हणाले की पाण्याचा वादा दादांनी पूर्ण केला. आता MIDCच्या माध्यमातून तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटविणार आहे. पुढे संदीप कपिले म्हणाले की शहराच्या हद्दवाढ भागात आशुतोष दादांनी भरीव काम करून मोठा विकास केला आहे. ते एवढी विनंती पण त्यासाठी करतो का आपल्या हद्दवाढ भागाला दादांनी एवढा भरघोस निधी दिलाय. 17.5 कोटी निधी दिला आतापर्यंत हद्दवाढ भागासाठी. त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा पूल जो होता आपला शंकरनगर द्वारकानगर जोडणारा पूल होता, तो पूल करून दिलाय दादांनी. ओमनगर मध्ये आता सध्याच्या कंडिशनला गटारीची कामं चालू आहे, भूमिगत गटारीची कामं चालू आहे. त्याच्यानंतर सह्याद्री कॉलनीमध्ये गटारीची कामं पूर्ण झाली. नाईक नगर मध्ये गटारीचं काम आता सध्याच्या कंडिशनला चालू आहे. त्याच्यानंतर आपला द्वारकानगर सह्याद्री कॉलनी जोडणारा जो ओपन प्लेस आहे त्याच्यामध्ये 40 फुटी हायमॅक्स दिलाय. 40 फुटी हायमॅक्स आणि त्याला 12 लाईट आहे. एवढं आपल्याला सुविधा दिल्या आमदार साहेबांनी. अयोध्या नगरी होणे एक भाग आहे. आता गावीत ताईने आपलं पाणी परिस्थिती सांगितलं आपल्याला. आता तर अयोध्या नगरीमध्ये हा जो भाग आहे आपल्या हद्दवाढ भागामध्ये, जसं म्हणजे भारत स्वतंत्र झाला ना तसं त्या भागाला पाणीच नव्हतं. ते अक्षरशः खडकीहून पाणी आण, समतानगरहून पाणी आण, कुठून पाणी आणायचे. त्यांचे म्हणजे रोजच्या शाळा पण पोरांच्या शाळा बुडवावं लागायच्या, अशी त्यांची कंडिशन होती. त्या हद्दवाढ भागातील अयोध्या नगरीला आमदार आशुतोष दादांमुळे पिण्याचे पाणी भेटले. आपली शंकरनगर पाठीमागे कार वस्ती आहे. त्या कार वस्तीला जशी अयोध्या नगरी परिस्थिती तशीच परिस्थिती त्यांची पण. त्यांना सुद्धा याच्यामध्ये आता पाईपलाईन टाकून देण्यात आली आहे आणि त्याला सुद्धा लवकर पाणी चालू होईल. त्याच्यानंतर आपला पवार वस्ती आड वस्ती रोड आहे, त्या रोडला सुद्धा 1 कोटी 10 लाख रुपये निधी एवढं दिलाय आमदार साहेबांनी. हद्दवाढ भागामध्ये ब्रिजलाल नगर म्हणून भाग आहे, त्या ब्रिजलाल नगर भागाला सुद्धा आता रस्त्याचे काम चालू आहे. तिथे खडी येऊन पडलेली 2-3 दिवसात कामं चालू होईल. हे आता एवढे ते कामं चालूच आहे. याच्या व्यतिरिक्त आपलं शंकरनगर असन, द्वारकानगरी असन, सह्याद्री कॉलनी असन किंवा गवारी नगर असन, गोकुळनगरी करमूर नगर भाग असन, त्याच्यामध्ये आपल्या रस्त्याचे गटारीचे कामं जवळजवळ फायनल झालेले. त्यांचे वर्क ऑर्डर पण झाले. टप्प्याटप्प्याने एक कामं चालू आहे. ओमनगर झालं का जसे एक कामं होणार आहे. द्वारकानगर सह्याद्री कॉलनी तशी पूर्ण कामं होणार आहे. त्याकरता माझी तर सर्वांना एकच विनंती राहील, आमदार आशुतोष दादांनी आपल्याला एवढे कामं दिले का अख्ख्या शहरामध्ये 1 नंबर आपले कामं दिले. आपले 1 नंबर आपल्या हद्दवाढ भागाला कामं दिले. त्याकरता आपण आमदार आशुतोष दादांना एकदम जास्त मताने विजयी करायचंय. 1 नंबरचं बटन दाबायचंय आणि त्यांना आपल्याला म्हणजे आपण जे मत जे देणार आहे ते आपण एक आमदाराला मत देणार नाही, तर आपण ते मत देणार एक मंत्र्याला मत देणार आहे. दादांना आपलं मंत्री म्हणून पाठवायचंय. याकरता तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आमदार आशुतोष दादांना मतदान करा. एवढे माझे 2 शब्द बोलतो थांबतो. सन्माननीय व्यासपीठ, शिरसाट काकांनी मागाशी एवढे कामं सांगितले, ते बरेचसे कामं आम्हालाही माहित नव्हते. त्याच्याबद्दल त्यांचे पहिले धन्यवाद व्यक्त करतो. ताई, या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवात झाली, आम्ही हद्दवाढ भागामध्ये ज्यावेळेस दादांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे, एक पदाधिकारी म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून या भागाचं लक्ष घातलं पाहिजे. कारण आम्ही हद्दवाढ भागात पूर्वीपासून आम्हीच राहतो. स्वतः कंडिशन इतकी वाईट होती. संदीप भाऊनी त्या सांगितलं त्या पद्धतीने कामं तर चालू झाले. आमचा हा भाग म्हणजे रशियासारखी परिस्थिती आहे आमची. म्हणजे रशियासारखं बर्फ बिर्फ नाही पडत, एवढं सुंदर नाही, परंतु भूभाग खूप मोठा आणि माणसं राहायला कमी, अशी आमची परिस्थिती. साधारणतः 6 ते 7 किलोमीटर रेडियस या ठिकाणी. परंतु दादांनी ज्या हिमतीनं आम्हाला कामं दिली ती हिंमत कर वाकण्याजोगी. कारण 17.5 कोटी रुपये निधी देणं हे काही एवढं सोपं काम नाही. ते पण एका नवीन भागात. काही ठिकाणी घरं आहे, काही ठिकाणी नाहीये. तेवढी घनाता काही ठिकाणी नाही. या ठिकाणी तरी व्यवस्थित घनाता आहे, म्हणजे जवळजवळ घर आहे, पण बाकीच्या ठिकाणी नाहीये. अशी परिस्थिती या ठिकाणची होती. दादांच्या कामाचं म्हणजे दादांचे विचार जे आहेत ते समुद्रासारखे अथांग विचार, म्हणजे दूरदृष्टिकोनही दादांचा त्या पद्धतीचा आहे. दादा सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया समंदर में पर कभी कोई समंदर दरिया में नहीं मिलता. दादांचं काम हे अतिशय उत्तम आणि एकदम वाकण्याजोगं काम आहे. कोणत्याही कामात हटायचं नाही आणि सांगितलेले काम हे 100% करायचं, ही गॅरंटी म्हणजे आशुतोष दादा आहे. ताई, ही परिस्थिती अशी नव्हती 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी ही काही परिस्थिती अशी नव्हती. म्हणजे इव्हन आतापर्यंत 2 वर्षापूर्वीपर्यंत ही परिस्थिती नव्हती. ती परिस्थिती मी तुम्हाला काही माझ्या शब्दात मांडतो आणि त्या पद्धतीचं काही थोडंसं माझ्याकडून काही त्याच्यात चुकलं तर मला माफ करा एवढंच सांगतो. प्यास लगी थी गजब की लेकिन पानी में जहर था,
पीते तो मर जाते और ना पीते तो भी मर जाते, बस जिंदगी भर के मसले हल ना हुए, ना नींद पूरी हुई ना ख्वाब मुकम्मल हुए। वक्त ने कहा काश थोड़ा और सब्र होता, सब्र ने कहा काश थोड़ा और वक्त होता। हुनर सड़कों पर तमाशा करता है, सुबह सुबह उठना पड़ता है जिंदगी कमाने के लिए साहिब। आराम करने निकलता हूँ आराम छोड़कर, दौलत की भूख ऐसी लगी कि कमाने निकल गए। दौलत मिली तो हाथ से रिश्ते निकल गए, बच्चों में रहने की फुर्सत न मिली कभी, फुर्सत मिली तो बच्चे कमाने बाहेर निकल गए। ही परिस्थिती कोपरगावची ताई, ही जी मांडलेली परिस्थिती मी तुम्हाला, कोपरगावची परिस्थिती म्हणजे जी सुरुवात केली मी, प्यास लगी थी गजब की लेकिन पानी में जहर था, पिते तो मर जाते और ना पिते तो भी मर जाते। खरंच परिस्थिती 2 वर्षापूर्वी अशी होती, 21 दिवसात पाणी झालं होतं, पाणी तोंडात घेणं मुश्किल झालं होतं, एवढा वास त्या पाण्याचा यायचा। आणि जे कुणी ते पाणी पिल ते म्हणजे ऍडमिटच करायची पाळी होती। म्हणजे पाणी पिऊन, नगरपालिकेचं पाणी पिऊन 5-50 हजार रुपये घालायची ही परिस्थिती होती। म्हणजे पाणी ते विषापेक्षा इतकं डेंजर झालेलं होतं, अशी कंडिशन कोपरगावची होती। परंतु दादांनी 131 कोटी रुपयाचा निधी त्याला देऊन आणि त्याच्यानंतर तळ्याचं काम पूर्ण करून कोपरगावचं स्वप्न साकार केलं। महिला भगिनींना जो शब्द दिलेला होता का मी तुमचा हंडा 5 वर्षात उतरल, परंतु दादांनी तो 3 वर्षामध्ये उतरवला असं मी म्हणाल। कारण कोविडचा काळ गेला, कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष सगळे कामं बंद होते, परंतु दादा त्या टायमिंग मध्ये सुद्धा अहोरात्र जागून कोरोना पेशंटची सेवा तर करतच होते, परंतु त्याच्याबरोबर तळ्याचं काम बंद राहणार नाही ही पण दक्षता घेत होते। स्वतः दादा त्या ठिकाणी कोणालाही न सांगता कोणी बरोबर असो नसो त्या रूटने आल्यानंतर स्वतःच्या तळ्यावर जाऊन बघायचे का खरंच किती काम झालेलं आहे, ही अशी कंडिशन होती। आम्हाला तर विचार करतो का तुमच्यासारखी पत्नी त्यांना लाभली तर एवढा डेअरिंग बस तुम्हाला पती मिळाला आणि त्याला सपोर्टही तुम्ही त्या पद्धतीने करताय। कारण कोरोना काळ हा सगळ्यांच्या आयुष्यातला वाईट काळ होता, एवढं सोपं नाही। घरातला आपला जे आहे, आपले जे पती आहे ते बाहेर फिरताय आणि आपण घरी स्वस्त बसू शकत नाही, कारण लहान मुलांची जबाबदारी सगळ्यांवरच आहे। तुम्ही एक आई आहे, तुम्ही एक बहीण आहे, तुम्ही एक माता, तुम्हाला ही परिस्थिती कळू शकते, परंतु दादा या गोष्टीला डगमगले नाही। आता हे पाण्याचा विषय मी एकदा पूर्ण करतो, त्याच्यानंतर मी कोरोनाच्या विषयावर येतोच। 3 दिवसाआड पाणी झालंय, 3 दिवसाआड पाणी जरी झालेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये दादांचा शब्द आहे तर मी तुम्हाला दिवसाआड आणि जसं 1 ते 4 नंबर तलावाचं काम पूर्ण होईल तुम्हाला रोज पाणी देण्यात येईल, हा दादांचा वादा आहे। दादा तेच, परंतु वादा नवा, त्या वाद्यामध्ये पाण्याचा प्रश्न नाहीये। आता पाण्याचा प्रश्न तो मागच्या याच्याला संपला। वादा नवा म्हणजे आता वादा नवा तुम्हाला पुढे सांगतो त्याच्यामध्ये काय आहे। मी तसं तुम्हाला आता मागाशी सांगितलं तर ते पाण्यासंदर्भात सांगितलं तुम्हाला। सुबह सुबह उठना पड़ता है जिंदगी में कमाने के लिए, आराम करने निकलता हूँ आराम छोड़कर, दौलत की भूख ऐसी लगी कि कमाने निकल गए। दौलत मिली तो हाथ से रिश्ते निकल गए, बच्चों में रहने की फुर्सत न मिली कभी, फुर्सत मिली तो बच्चे कमाने के लिए बाहेर निकल गए। याचा अर्थ असा की ज्या वेळेस आता इथं आपण बघतो तर बरेचसे घरातले मुलं ते बाहेर गावी, इथं फक्त म्हातारे आई वडील राहिलेले, घर तसेच असे काही काही घर इथं बंद आहे। तुमची इथं आम्ही फिरत असतो नेहमी या पूर्ण प्रभागामध्ये, तेव्हा आम्हाला जाणून होती या गोष्टीची की बाबा हे काय प्रकार आहे नेमकं। विचारलं तर कळतं तरी 350 लोकांचं मतदान जे आहे ते बाहेर आहे, या प्रभागातच नाहीये। इनबिन आमच्या प्रभागामध्ये 2800 मतदार, त्याच्यामध्ये 350 मतदार बाहेर आहे। म्हणजे हे लोक कोपरगाव सोडून पोटा पाण्यासाठी बाहेर गेलेले याचा असा अर्थ होतो। परंतु दादांचं एक विजन आहे, दादा प्रत्येक गोष्टीचा तळागाळापासून विचार करतात आणि तो समूळ कसा नष्ट करता येईल हे बघितलं जातं। दादांनी पहिली MIDC मंजूर केली ती सोनेवाडीची, त्या ठिकाणी 200 एकरामध्ये आता लगेचच एक प्रोजेक्ट चालू झालेला आहे। त्या ठिकाणी नाही काही तर कोपरगावले कमीत कमी 500 ते 700 माणसाला रोजगार मिळेल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी लवकरात लवकर तयार होईल। म्हणजे 1.5 ते 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रोजेक्ट हा पूर्ण फायनल होऊन ऍक्च्युअल प्रोडक्शन सुरुवात होईल, अशा पद्धतीचं वेगवान काम त्या ठिकाणी चालू आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी कोपरगावमध्ये जे शिक्षित मुलं आहे जे इथून बाहेर जातात आणि पुण्याला जातात, मुंबईला जातात, कशासाठी जातात? पैसे कमवण्यासाठी। पण त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळेच म्हटलं का बाबा घरचे ज्या वेळेस आपण वडील म्हणून जेव्हा तो मुलगा आता बाहेर जातो तर इथं वडील घरी एकटे पडतात, तो मुलगा तो बाहेर कमवायला जातो, वडील इथं घरी एकटे असतात, ते मुलाची वाट बघत बसतात। त्यांना पण स्वप्न असतात का बाबा घरी आपला मुलगा राहायला पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, नातवंडांना आपण खेळवलं पाहिजे, हे त्याचे स्वप्न असतं, हे बेसिक स्वप्न आहे। परंतु ते स्वप्न इथं पुरे होऊ शकत नाही कारण त्याच्या शिक्षणाच्या पद्धतीने त्याला इथं नोकरी मिळत नाही। परंतु दादांचं विजन हेच आहे की या ठिकाणी 433 एकरवरती वडोमाता प्रवर्गामध्ये MIDCचं काम दादांनी हाती घेतलेलं आहे। म्हणून मी म्हणतो की त्या ठिकाणी दादा जो करतील तो वादा दादाचा पक्का असणार आहे। आणि तुम्हाला सांगतो आपल्या माता भगिनींना, ज्या शिक्षित माता भगिनी त्यांना आणि आपले जे मुलं आहे जे बाहेर जात आहे ते कोपरगावातच सेटल झाले पाहिजे आणि ते लोक परत या ठिकाणी आले पाहिजे मुलं आपले, हे दादांचं स्वप्न आहे। सर्व घरामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण कुटुंबासह या ठिकाणी राहतील, हे दादांचं स्वप्न आहे। म्हणून मी मागाशी म्हटलं पाण्याचा वादा पूर्ण झाला,
दादा तोच आता वादा नवा MIDC पुढचं मिशन. त्याच्यामुळे हे काय ते इलेक्शन मध्ये फक्त गटरी रस्ते हे जे आहेत हे तर होतच राहणार आहे. तुमच्या समोर इथं पाईप येऊन पडलेले, तुमचं कुठलंही काम ठेवणार नाही. दादांचं विजन हे खूप पुढचं आहे. इतकं पुढचं विजन आहे की दादा 50 वर्ष पुढचं विजन करू शकतात, परंतु त्याला पाठबळ हे तुमचं असावं लागेल आणि ते 100% तुम्ही द्याल ही आम्हाला गॅरंटी. परंतु तरी होतंय काय, दादा एवढे कामं करताय. आता शिरसाट काकांनीच एवढे कामं सांगितले, ते मला वाटतं दादांनी सांगितले त्याच्यापेक्षा कामं जास्त झाले का असं वाटायला लागले एवढी मोठी लिस्ट पाहून. परंतु हे कामं विरोधकांना काही दिसत नाही ताई, त्यांना ते कामं काही पचनीच पडा नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे मधाला फार महत्व आहे. मध आपला घासा खराब झाला, घेतलं ते मध, त्याच्यामध्ये लवंग टाकली, खाल्लं, जरा घासायला बरं वाटतं. मधाला जास्त महत्व दिलेलं आहे. डोळ्यामध्ये टाकलं, घाण गेली म्हणजे आता ते बघा ते आयुर्वेदात दिलेलं आहे बरं का. नाही तर मी सांगतो तुम्ही करायचे उद्योग करी जाऊन काही नाही, तसं काही करू नका. पण ते मध कुत्र्याने चाटलं तर कुत्रं मरतंय, कुत्रं मरतं मध खाल्ल्याने, असं आयुर्वेदात लिहिलेलं आहे. ट्रायल पण घेऊ नका त्याची, नाही तर परत माझ्यावर येतं काहीतरी. दुसरं ताई याच्यामध्ये असं आहे का, पूर्वी पांढरी मिसरी यायची, म्हाताऱ्या बाया ती मिसरी लावायच्या. त्या म्हाताऱ्या बाया पण 90 वर्ष जागायच्या मध्ये दात काही पडत नव्हते. ते मिसरीचं महत्व खूप होतं, पांढऱ्या मिसरीचं. पण ती मिसरी लावली ना, म्हणजे ती मिसरी जर खाल्ली ना ते गाढव मरतं. गाढव मरतं ती मिसरी खाऊन. म्हणजे जे आयुर्वेदामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाचं, पण तिने गाढव मरतं. आणि कावळ्याचं घरटं कुठं असतं, लिंबावर. ते लिंबाची लिंबोळी खाल्ली का त्याला ती पचत नाही, लिंबोळी पचत नाही कावळ्याला. म्हणजे जे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे का ते खूप महत्वाचं आहे. ते आयुर्वेदाने आपल्याला माणसाच्या शरीरावर चांगले परिणाम होतात. आता लिंबाच्या काठ्या घ्या, त्या लोक पार्टीने जातं घसते, सगळं होतंय तिने. पण हे जे आहे ना विकास, म्हणजे कसं असतं, जे आपल्याला मानव शरीराला चांगलं आहे ते जनावरांना चांगलं नाही. मला काय विरोधकांना गाढव म्हणायचं नाही, कुत्राही म्हणायचं नाही, कावळंही म्हणायचं नाही. परंतु विषय काय, कोपरगावसाठी चांगलं काय आहे, विकास, पाणी लाईट येते. पण तो काय त्यांना काय पचनी पडायला तयार नाही. त्यांची परिस्थिती अशी, त्यांना तो काय पचनी पडायला तयार नाही. त्याच्यामुळे ते आता भुकायचं काम चालू झालेलं आहे त्यांचं. परंतु त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. आपलं बटन आहे 1 नंबरचं, 1 नंबरच्या बटनवर इतकं बटन दाबायचं संदीप भाऊनी सांगितलं त्या पद्धतीने. तोडू नका, पण व्यवस्थित मतदान करा. ते शेवटपर्यंत मशीन टिकलं पाहिजे. ते मशीन वाल्याला 2-4 तास लागायचे परत संदीप भाऊ. दादांनी केलेल्या कामाची तुमच्याकडे जंत्री तर भरपूरच आहे, सांगण्यासारखंही भरपूर आहे. परंतु दादांना मी एकच सांगतो, दादा काही विरोधक तुमच्याकडे बोलताय, विरोधकांना बोलू द्या, त्याच्यावर काही लक्ष द्यायचं आपल्याला कारण नाही. दिव्या लोकांना तर कोण विरोध हे माहित नाही. मुसीबत में बुजुर्गों के दिलासे काम आते, अगर सेनापति टूटे तो लश्कर टूट जाता है. दादा आपका विरोधी परेशान है, ये सामने वाले बैठे लोगों के प्यार और दुआओं से वो जब भी वार करता है तो खंजर टूट जाते, अशी त्याची परिस्थिती. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीची कुठल्या प्रकारची काळजी करू नका. आमच्या हद्दवाढ भागातून तुम्हाला 100% इतकं मतदान मिळेल की तुम्ही ते फक्त तुम्हाला ते बूथ मध्ये दिसलच, परंतु मतदान मिळणार आहे म्हणून घरी काय बसून राहू नका. तिथं जावं लागेल, आपल्याला मतदान करावं लागेल. त्यावेळेसच ते मतदान ग्राह्य धरलं जाईल आणि सर्वांनी 1 नंबरचं बटन, 1 नंबरचा माणूस आणि आपला 1 नंबरचा दादा निवडून आला पाहिजे. याची सर्वांनी जबाबदारी घ्या आणि सर्वांनी प्रचंड बहुमताने दादांना विजयी करा ही विनंती करतो. आपल्या समोर दादांसाठी फक्त 1-2 शब्द आता आणखी आम्ही बनवली कविता आहे, तेवढी ऐकावी. हर लाडली बहन का भाई है तू, कोपरगाव को धूल मुक्त करने वाला कोपरगाव का हितचिंतक है तू, हर बुजुर्ग व्यक्ति का भरोसा है तू, कोरोना काल में मरीजों को सेवा देने वाला कोरोना योद्धा है तू, दिव्यांगों को उनका हक दिलाने वाला उनका सहारा है तू, हर किसान की तकलीफ दूर करने वाला किसान का बेटा है तू, बेरोजगार युवाओं के लिए MIDC लाकर उनकी उन्नति करने वाला युवाओं का हौसला है तू, हर धर्म हर समाज के लिए काम करने वाला समाज रक्षक है तू, जल संकट दूर करने वाला जल नायक है तू, हर संकट का समाधान है तू, कोपरगांव का गर्व है तू. इसलिए तो कहते हैं कि कई पीढ़ियों का आशुतोष पर्व है तू, कई पीढ़ियों का आशुतोष पर्व है तू. धन्यवाद.